नमस्कार मित्रांनो. मस्त क्लायमेट आहे, छान थंडी पडली आहे आणि थंडी म्हटली की गाजर. गाजराबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे. गाजर डोळ्यासाठी चांगलं आहे, लिव्हरसाठी चांगलं आहे, स्किनसाठी चांगलं आहे, वजन कमी होतं. गाजराचे बरेच बेनिफिट आहे, पूर्ण शरीराला त्याचा फायदा आहे. पण त्याच्याबद्दल आपण बोलणार नाही आहे. मी तुम्हाला आज एक दोन वेगळ्या गोष्टी सांगणार आहे. गाजर मग आपण प्रामुख्याने खातो, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए असतं यासाठी. पण तुम्हाला हे माहिती आहे का की व्हिटॅमिन ए हे गाजरामध्ये डायरेक्ट फॉर्ममध्ये नसतंच. गाजरामध्ये असतं बीटा कॅरोटीन आणि बीटा कॅरोटीन एक प्रिकर्सर आहे की ज्याच्यामुळं विटॅमिन ए तयार होतं आपल्या शरीरात आत गेल्यावर. आपण जर कच्ची गाजरं खाल्ली तर त्यात आपलं जे शरीर आहे ते फक्त 3 ते 4% किंवा 6% विटॅमिन बीटा कॅरोटीन शरीर शोषून घेतं. पण तीच जर गाजरं आपण वाफवून खाल्ली तर आपलं शरीर जवळजवळ 30-40% बीटा कॅरोटीन शरीरामध्ये शोषून घेतं. आणि वाफवून खाल्ली की गाजर छान लागतात, चवीला पण सुंदर लागतात. तर हे जे बीटा कॅरोटीन आहे आपल्या शरीरात गेल्यावर रेटिनॉल किंवा व्हिटॅमिन एमध्ये रूपांतरित होतं, ज्याचा आपल्या शरीराला, डोळ्याला, स्किनला फायदा होतो. तर हे व्हिटॅमिन ए जे आहे हे फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन आहे. त्यामुळं ज्या पदार्थांमध्ये फॅट्स किंवा तेलाचा अंश आहे हे पदार्थ जर आपण गाजराबरोबर खाल्ले तर गाजराचा आपल्या शरीराला जास्त चांगल्या प्रमाणात फायदा होतो. म्हणजेच उदाहरणार्थ तुम्हाला आठवत असेल लहानपणी गाजरं खाताना आपण त्याच्या जोडीने शेंगदाणे खायचो, कारण शेंगदाण्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं ऑइल आहे, बरोबर ना. तर शेंगदाणे खावा गाजराबरोबर किंवा गाजराबरोबर 4-5 बदाम खावा, अक्रोड खावा किंवा अगदी एक अर्धा चमचा तुपावर गाजरं वाफवून किंवा परतून खाल्लीत तर गाजराचं बेनिफिट मस्त मिळतं, एकदम जास्त मिळतं. म्हणून तर आपण गाजराचा हलवा खातो. पण गाजराचा हलवा रोज रोज खाणं शक्य नाही, कारण त्याच्यातून भरपूर साखर आपल्या पोटात जाईल. त्यापेक्षा गाजरं जर वाफवून खाल्लीत तुम्ही आणि हलकंसं त्याच्यावर तूप घातलं किंवा त्याच्या जोडीने शेंगदाणे, बदाम किंवा अक्रोड असं काही खाल्लं तर गाजराचं बेनिफिट खूप जास्त तुम्हाला मिळेल. बघा, प्रयत्न करून खाऊन बघा आणि ह्या सीझनमध्ये तुम्हाला किती बेनिफिट मिळाला गाजराचा त्याचा अनुभव घ्या. नमस्कार.